देव मिळवायचा असेल तर तो विचार केला पाहिजे असं नाही, तर त्याचा नुसता विचार होऊन उपयोग नाही, त्या विचाराचा श्वास झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक श्वासागणित हा विचार झाला पाहिजे की मला भगवंताला मिळवायचं आहे. तुला देव हवा आहे, पण दिवसात किती वेळा तू त्याचा विचार करतोस? कधी असं झालंय का देवाचं नाव विसरलं की आतून बेचैन होतंय? जर नाही तर तू अजून ध्यास घेतलेला नाही, आणि हाच ह्या श्लोकाचा खरा संदेश आहे. समर्थ रामदास स्वामी मनाला सांगतात, फक्त देवावर श्रद्धा ठेवू नकोस. त्याला जग. भक्ती ही वेळ मिळाली की करायची गोष्ट नाही, तर ती जीवनाची धडपड झाली पाहिजे. हा श्लोक साधकाला एका वेगळ्याच टप्प्यावर नेतो, जिथे देव हा बाहेरचा विषय राहत नाही, तर तो अंतर्मनात सतत जिवंत राहतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मनमना भव मद्भक्तो, म्हणजे माझ्यात मन लाव. हा श्लोक म्हणजे याच भावनेतून अत्यंत गूढ अर्थ देऊन आपल्याला यात हेच सांगत आहे की तू भगवंतालाच आपला श्वास समज. श्लोक क्रमांक 43. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निदध्यास राहो. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना एक जीवी धरावे. समर्थ मनाला सांगतात की तुझ्या आयुष्यात एकच गोष्ट मुख्य कर, आणि ती म्हणजे भगवंत. एक जीवी म्हणजे एकच ध्येय, एकच केंद्र. आपण आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अडकलेले असतो, पैसा, नातेसंबंध, प्रतिष्ठा, पण यातली खरी शांती कुठेच मिळत नाही. म्हणून समर्थ सांगतात की हे सगळं असू दे, पण मनाचा केंद्रबिंदू फक्त एकच असावा, तो म्हणजे रघुनायका म्हणजेच परमेश्वर असावा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अनन्यश्चेता सततम यो माम स्मरती, जो मला सतत स्मरतो त्याच्यासाठी मी सहज उपलब्ध होतो. म्हणजेच एक जीवी हा शब्द अनन्यतेचा आहे. देवाशिवाय दुसरं काहीही नाही, हीच जाणीव असणे. जनी आपुले हित तुवा करावे, याचा अर्थ असा, प्रपंच सोडून दे असं नाही, उलट जगात राहून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावी. पण एक फरक असा आहे, आपण जे काही करतो ते माझ्यासाठी नसून त्याच्यासाठी आहे, हा भाव ठेवला पाहिजे. घर, कुटुंब, काम हे सगळं करत असताना अंतर्मनात भगवंताशी जोडलेले नाते कायम असावं. हाच खरा कर्मयोग आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम, म्हणजे कर्म करतानाही अंतर्मनाने भगवंताशी जोडलेलं राहणं. हेच इथे समर्थ सूचित करतात. रघुनायका वीण बोलो नको हो. इथे समर्थ एक अत्यंत सूक्ष्म गोष्ट सांगतात. फक्त देवाबद्दल बोलत राहणं, चर्चा करणं, वाद घालणं याने काही साध्य होत नाही. भक्ती ही बोलण्यात नसते, तर ती अनुभवण्यात असते. अनेकदा आपण देवाबद्दल बोलतो, पण मन मात्र दुसरीकडेच असतं. म्हणून समर्थ सांगतात, अनावश्यक बोलणं कमी कर, कारण शब्दांमध्ये ऊर्जा खर्च होते, पण शांत अंतर्मनात देव अधिक स्पष्ट ऐकू येतो. संत नामदेव म्हणतात, नामा विणो मुख सर्पाचे जे बिळ, म्हणजे भगवंताशिवाय इतर बोलणं म्हणजे जणू रिकामेपणच होय. सदा मानसी तो निदध्यास राहो, हा या श्लोकाचा कळस आहे. निदध्यास म्हणजे सततची आठवण, अखंड स्मरण.
जसं एखाद्या माणसाला प्रेम झालं की तो सतत त्या व्यक्तीचाच विचार करतो, तसंच भगवंताबद्दल झालं पाहिजे. ही अवस्था अशी असते की भगवंताचं विस्मरण झालं तर मन अस्वस्थ होतं. तद्विस्मरेण परम व्याकुलता हीच अवस्था संतांच्या जीवनात दिसते. स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंस यांना भेटले तेव्हा त्यांचं संपूर्ण जीवनच भगवंताच्या चिंतनात विलीन झालं. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास हे सगळे टप्पे इथून खूप महत्वाचे आहेत. आधी आपण भगवंताबद्दल ऐकतो, त्याच्या लीला ऐकतो, त्यांनी केलेले कर्म ऐकतो म्हणजेच श्रवण करतो. मग त्याचा विचार करतो म्हणजे मनन करतो आणि मग शेवटी त्याला आपल्या अंतर्मनात साठवतो म्हणजेच आपण त्याचा निधिध्यास घेतो. ग्रंथांचं वाचन, कीर्तन, प्रवचन हे सगळं श्रवण आहे. पण ते फक्त ऐकून थांबायचं नाही, ते आत उतरलं पाहिजे. जेव्हा सतत स्मरण होतं तेव्हा चित्त शुद्ध होतं आणि मन हळूहळू शांत होतं. शेवटी समर्थ सांगतात की बाहेरच्या जगात कितीही मिळवलं तरी खरे समाधान मिळत नाही, कारण ते समाधान बाहेरच आहे, ते आपल्या आत नाही. आणि त्या आतल्या शांततेसाठी पोचण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचा अखंड नाम किंवा अखंड ध्यास. जेव्हा हा ध्यास लागतो तेव्हा माणूस बदलतो, त्याचे विचार बदलतात, त्याचे जीवन बदलते आणि त्याला समजतं की तो फक्त शरीर नाही तर त्या अनंत चैतन्याचाच एक अंश आहे. म्हणजेच तो आणि मी एकच आहोत, आम्ही वेगळे नाही. देवाला वेळ देऊ नकोस, देवाला जीवन दे असं समर्थ सांगतात. कारण भक्ती ही सवय नाही तर ती ओळख आहे. म्हणजेच मी जे कार्य करीन किंवा माझा जो श्वास आहे तो म्हणजे भगवंताचाच आहे आणि भगवत प्राप्तीसाठीच आहे, हा विचार पक्का कर म्हणजे तू भगवंताचा होशील. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाप्रमाणे अजून इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.